नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या ऑपरेशन थंडर एकत्र येऊया नशामुक्त समाज घडवूया या विशेष मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथक सातत्याने कारवाया करीत आहे। 29 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास युनिट क्रमांक 2चे अधिकारी आणि कर्मचारी गुन्हेगारांच्या शोधात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली। ही माहिती अशी होती की गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोरेवाडा रोडवरील वॉटर फिल्टर समोर एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी ग्राहक शोधतोय। माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत घटनास्थळी धाव घेतली। तेथे एका होंडा शाईन दुचाकीवर बसलेला संशयित इसम आढळून आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपले नाव रविशंकर श्री सियाराम यादव वय वर्ष 33 राहणार गिट्टीखदान असे सांगितले। पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपीच्या दुचाकीच्या डिक्कीत एक पिशवी तब्बल 750 ग्राम गांजा आढळून आला। या कार्यवाहीत पोलिसांनी गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा मिळून एकूण 70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। सखोल चौकशीत आरोपीने कबुली दिली की त्याने हा गांजा आपल्या 2 साथीदारांच्या मदतीने आणला होता। यात आलोक वय वर्ष 27 राहणार काटोल आणि दिगंबर नावाचा एक इसम यांचा समावेश आहे। पोलिसांनी आरोपींविरुद्ध एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। सध्या फरार आरोपींचा शोध सुरू आहे। संपूर्ण कार्यवाही नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने यशस्वीरित्या केली। क्राईम ब्रांच युनिट 2च्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की आरोपी नामे रविशंकर श्री सियाराम यादव हा गोरेवाडा रस्त्यावर असलेल्या OCW पाण्याच्या फिल्टरचं जे प्लांट आहे त्या ठिकाणी हा अवैध रीतीने गांजा विक्रीचं काम करतो। प्राप्त माहितीची खात्री करण्याकरता आमची टीम ही जेव्हा रवाना झाली तेव्हा त्यांची खात्री झाली की आरोपी हा अवैधरित्या गांजा बाळगून आहे आणि तो गांजा विक्रीचं काम करतो आहे। करिता त्या क्षणी तिथे 2 पंचांना पाचारण करण्यात आले आणि पंचांच्या उपस्थितीत 16:30 वाजता सदरची संपूर्ण कार्यवाही ही करण्यात आलेली आहे। यामध्ये आरोपी रविशंकर यादव याच्याकडे एकूण 70,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे। गांजा होता वजनी 750 ग्रॅम। त्याची एक गांजा विक्री करता जो ती बाईक तो वापरत होता ती बाईक जप्त करण्यात आलेली आहे आणि हा व्यवसाय करण्याकरता जो मोबाईल फोन तो वापरत होता असे 2 मोबाईल फोन त्याचे जप्त करण्यात आलेले आहे। सदरच्या कारवाईच्या अनुषंगाने गुन्हा दाखल हा पोलीस स्टेशन गिट्टीखदान येथे करण्यात आलेला असून त्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन गिट्टीखदाचे अधिकारी करीत आहेत। सदरचा गांजा हा आरोपी जी प्राथमिक तोंडी माहिती देतो त्याप्रमाणे तो काटोल येथे राहणारे दिगंबर महाराज यांचे कडून घेत असल्याचे सांगतो, परंतु दिगंबर महाराज यांना तो कधी भेटलेला नसून त्याचे हाताखालचा इसम आलोक हा त्याला नेहमी काटोल बस स्टँडच्या लगतच्या परिसरामध्ये मुद्देमाल देतो अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। करिता सदर कारवाईमध्ये आम्ही आलोक नावाचा इसम आणि दिगंबर महाराज नावाचा इसम या दोघांना पण पाहिजे आरोपी म्हणून केलेले आहे। त्यांचाही शोध आणि माहिती काढण्याचे काम क्राईम ब्रांच करते आहे।